आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती, पण भाजपच्या हायकमांडने आग्रह केल्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन पक्षप्रवेश केला। TV9 मराठीच्या मुलाखतीमधून एकनाथ खडसेंचा मोठा दावा। JP नड्डांनी मफलर घातल्यामुळे माझा भाजपमध्ये प्रवेश, महाजन फडणवीसांकडून विरोध असू शकतो, नड्डांचा प्रभाव कमी होतो की काय असा मनामध्ये प्रश्न, एकनाथ खडसेंकडून शंका व्यक्त। पराभव होतोय असं वाटल्यामुळे महायुतीकडून योजनांना सुरुवात, एकनाथ खडसेंची टीका। महाविकास आघाडी सध्या जोरात असून महायुतीबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे असाही निशाणा। त्याचा संबंध नाही तर लफवाछपवी का? फडणवीस राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाहीत, फडणवीस सर्वांशी समान वागणार का? संजय राऊतांचा सवाल। संकेत बावनकुळेला सत्ताधाऱ्यांकडून वाचवण्याचा प्रयत्न, पण काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी प्रयत्न करावेत हे माझ्यासाठी कमालीचं अनाकलनीय। संकेत गाडीमध्ये असूनही ठाकरे म्हणतात संकेतचा संबंध नाही, घोर कलियुग। ट्विट करत सुषमा अंधारेंचा विकास ठाकरे यांच्यावर देखील आरोप। मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, सूत्रांची माहिती। पोलीस चौकशीमध्ये जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवसापासून जरांगे उपोषण करणार। फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये टीम तयार केली, मराठा विरोधामध्ये बोलणाऱ्या भाजप आमदारांना सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। मला कुणीही मॅनेज करत नाही, हिम्मत असेल तर माझ्या मागे